आम्हाला आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे. कृपया आपण चॅनल सबस्क्राईब केल्याने आणि बेल आयकॉन दाबल्याने हे धर्म कार्य अधिक प्रभावीपणे करता येईल. आपणही या पुण्याचे वाटेदार व्हावे ही नम्र विनंती. टाळ्यांच्या गजरामध्ये सर्वांनी स्वागत करायचं आहे. स्वयंसेवकांना विनंती आहे, ताबडतोब आपण व्यवस्थेची तयारी करायची आहे. भाविकांना पुढे पुढे सरकून बसण्यास सर्वांना विनंती करायची आहे.
वैराग्याचे भाग्य संत संग हाती नाग, संत संग हाती संगीत विशारद अमोलजी महाराज बडाक आणि संगीत विशारद तुळशीरामजी महाराज दाभाडे. वैराग्याचे भाग्य
वैराग्याचे भाग्य संत संग हाची लाग संत कृपेचे हे दीप करे साधका निष्पाप तोचे देव भक्त भेदा भेद नाही जात संत कृपेचे हे दीप करे साधका निष्पाप तुका प्रेमी नाचे गाय तुका प्रेमी नाचे गाय गानियात विरोनी जाय संत कृपेचे हे दीप करे साधका निष्पाप पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तक हे पायावरी या वारकरी संताची आजी पंढरी सारिखाची आपला धामणगाव केला वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा स्वयरा जोडिला जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला त्या श्री संत सद्गुरु मानकोजी चरणी साष्टांग मी घातिला वैराग्याचे भाग्य संत संग हाती लाग संत दीप करे साधका निष्पाप प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता म्हणजे निरूपणाकरिता प्राप्त असणारा अभंग महान भगवत भक्त जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा संतांच्या संगतीमध्ये प्राप्त होणाऱ्या भाग्याचं चिंतन करणारा गोडासा 4 चरणाचा अभंग आहे। या अभंगातून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज वैराग्याचं भाग्य सांगतात, 1 ज्ञानाचं भाग्य सांगतात, 2 भक्तीचं भाग्य सांगतात, 3 आणि या 3ही भाग्या करता या अभंगाचं ध्रुपद सांगतात संत कृपेचे हे दीप विठ्ठल पवित्र भूमी असणाऱ्या या लाड सावंगी या नगरीमध्ये भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने
श्रीरामभक्त हनुमंतरायाच्या या दिव्य अधिष्ठानापुढे समस्त ग्रामस्थ मंडळी, भाविक मंडळी, परिसरातील भजनी मंडळी, या परिसरातील सर्वच आदरणीय पूज्य महाराज मंडळी, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सुरू असणारा हा नामोत्सव आणि या उत्सवामध्ये माझ्याकडे प्राप्त झालेली ही कीर्तनाची सेवा एका जागृत देवस्थानाच्या समोर ही सेवा होती. वाळवंटामध्ये ही सेवा होते. आम्हा पंढरपूरकरांना वाळवंट जास्त प्रिय. लाड सावंगीतल्या वाळवंटामध्ये कीर्तन करत असताना जणू काही पंढरपूरच्याच वाळवंटात कीर्तन करत असल्याचा अनुभव. खूप सुंदर वातावरण, खूप छान, अत्यंत श्रोतावर्ग, नियोजन, टाळकरी मंडळी, आळंदीतील सर्व महाराज मंडळी, पूज्य महाराज माझ्या समोर आहेत, मनात महाराज आहेत. या सप्ताहाचे संयोजक भगवान महाराज आहेत. आपण सगळेजण आहात. एका चांगल्या वातावरणामध्ये हा उत्सव या ठिकाणी संपन्न झाला. गंभीर महाराज तुम्हाला पलंग आहे, कौतुकाची गोष्ट आहे. आणि अशा एका सुंदर वातावरणामध्ये सुरू असणारा हा उत्सव, हनुमंतरायाच्या दिव्य अधिष्ठानापुढे सुरू असणारा हा उत्सव, या उत्सवामध्ये हा अभंग घेत असताना या अभंगातले 3 शब्द माझ्या दृष्टीने खूप महत्वाचे आहेत. एक वैराग्य हा शब्द खूप महत्वाचा आहे, ज्ञान हा एक शब्द खूप महत्वाचा आहे आणि भक्ती हा एक शब्द खूप महत्वाचा आहे. परमार्थामध्ये या 3 तत्वाला खूप महत्व आहे. वैराग्य, ज्ञान आणि भक्ती. आणि हे 3 तत्व किंवा ही 3 भाग्य आमच्या जीवनामध्ये प्राप्त करून घ्यावयाची असतील तर संतांची कृपा लागते. ज्यांच्या अधिष्ठानापुढे ही सेवा चाललेली आहे ते भक्त हनुमंतराय एक संत आहे. आणि हनुमंतरायाच्या समोर सेवा करत असताना मला इथं आल्यानंतर सांगितलं हे जागृत देवस्थान आहे. त्यामुळे आपण सगळेजण हनुमंतरायाच्या चरणाजवळ बसत असताना, आपल्या अंतःकरणातल्या भावना व्यक्त होत असताना, हनुमंतराय म्हणजे वैराग्याची मूर्ती, हनुमंतराय म्हणजे ज्ञानाची मूर्ती आणि हनुमंतराय म्हणजे भक्तीची मूर्ती म्हणून या अभंगाची योजना वैराग्य असेल, ज्ञान असेल किंवा भक्ती असेल, या 3 तत्वाचा समन्वय ज्यांच्या चरित्रातून आपल्याला अभ्यासाला मिळतो ते हनुमंतरायाचे चरित्र आहे. रामायण माझ्यापेक्षा जास्त अभ्यासलेली मंडळी आपण नाही, परंतु तरीही या 3ही चरणाचा अर्थ हनुमंतरायाच्या दृष्टीने किती महत्वाचा आहे एवढं चिंतन मला आजच्या कीर्तनामध्ये करत असताना जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये हे जे भाग्य प्राप्त झालं त्या भाग्याचं चिंतन तुकोबर आपल्या समोर मांडताना मला एक साधा जाता एक विचार सांगून पुढे जायचं. संत भेट होण्याकरिता मागणारं भाग्य वेगळं आणि संत भेटीमध्ये प्राप्त होणारं भाग्य वेगळं. एक सूक्ष्मता मला वाटली म्हणून मांडतो मी आपल्या समोर. संत भेटी करता ही भाग्य लागतं. उजळले भाग्य आता वगैरे वगैरे सगळे अभंग आपण संत भेटीचे सांगतो. संत भेटी करता लागणारी भाग्य वेगळी आणि संत भेटीमध्ये प्राप्त होणारी भाग्य वेगळी. माझ्या अभ्यासाप्रमाणे या अभंगामध्ये संत भेटीमध्ये प्राप्त होणाऱ्या भाग्याचं चिंतन तुकाराम महाराज करतात. माझा फार गाथ्याचा अभ्यास नाही, पण मला असं वाटतं की या अभंगामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या आध्यात्मिक चरित्राची कलाटणी कशी मिळाली याचं चिंतन केलेलं असेल असं मला वाटतं. का सांगतो ऐका. हा अभंग निर्माण होण्याच्या पूर्वी आणि हा अभंग निर्माण झाल्यानंतर अशा 2 पद्धतीने तुकाराम महाराजांच्या चरित्राचा अभ्यास करता येईल आपल्याला. थोडं सोप्या भाषेत बोलतो. संत कृपा होण्याच्या अगोदरचं चरित्र वेगळं आणि संत कृपा झाल्यानंतरचं चरित्र वेगळं. संत भेट होण्याच्या अगोदरचे आपण वेगळे असतो आणि संत भेट झाल्यानंतरचे आपण वेगळे असतो. बरं, मी त्याच्या पुढचं सोपं बोलतो. सद्गुरूंची कृपा होण्याच्या अगोदरचे आपण वेगळे आहोत आणि सद्गुरूंची कृपा झाल्यानंतरचे आपण वेगळे आहोत. बरोबर आहे. असं 2 चरित्र विचार करता यावं लागेल त्यांनी. बरं, हेही नाही कळालं तर मी अगदी सोपं बोलू का. माळ घालण्याच्या अगोदरचे आपण, आता पुढलं बोलायची गरज आहे का?
आणि माळ घातल्यानंतरची आपण, याच्यात फरक आहे की माळ घालण्याच्या अगोदर जसे आपण होतो तसं माळ घातल्यानंतर वावरता येत नाही. दोनही भागामध्ये आपल्याला वेगवेगळं चरित्र अभ्यासाला मिळतं. समजा हेही नाही कळालं तर मी त्याच्या पुढचं बोलतो. लग्न होण्याच्या अगोदरची आपण, आता पुढलं बोलायची गरज नाही. एखादी आई आम्हाला म्हणत असते, महाराज काही करा, आमच्या गावातल्या कीर्तनाला नका येऊ पण माझ्या मुलाच्या लग्नाला या. आग्रह झाला म्हणून आम्ही तिच्या मुलाच्या लग्नाला जातो. लग्न वगैरे सगळं झालं. एक वर्षभरानंतर आम्ही भेटायला तिथे गेलो आणि गेल्यानंतर त्या आईंना विचारलं का हो मग आजी बरं आहे का तुमचं, तुमच्या मुलाच्या लग्नाला आम्ही आलो होतो. 1 वर्षापूर्वी तुमच्या मुलाचं लग्न झालं, तुम्ही आता सुलूक पाहिलं, सगळं काही आनंदात चाललंय ना, खूप चांगला संसार चाललाय ना, काय म्हणतोय तुमचा मुलगा, संसार चांगला चाललाय ना. ती आई आम्हाला एकच वाक्य बोलण्यासारखं राहिलं नाही. एवढंच वाक्य महत्वाचं आहे. मला माझ्या दृष्टीने एवढंच वाक्य महत्वाचं आहे. याच्या अगोदरची आपण आणि नंतरची आपण, हा फरक मी का करतोय आपल्याला, कारण या अभंगाची भूमिका मांडत असताना सुद्धा संत कृपा होण्याच्या अगोदरचं चरित्र आणि संत कृपा झाल्यानंतरचं चरित्र, संत भेट होण्याच्या पूर्वीचं चरित्र आणि संत भेट झाल्यानंतरचं चरित्र, असा 2 पद्धतीने चरित्राचं चिंतन करता येण्यासारखं आहे. संत भेटीचा आलेला जो अनुभव आहे तो तुकाराम महाराज या अभंगातून आपल्यासमोर व्यक्त करतात. खरं पाहायला गेलं अनुभव सांगता येतो का, सांगता येत नाही वगैरे वगैरे असे अनेक प्रश्न आपल्याला तत्वज्ञानाच्या दृष्टीने अभ्यासता येण्यासारखे आहेत. मी जाता जाता फक्त 4 भूमिका सांगून पुढे जातो. समाजामध्ये एक वर्ग असा आहे की ज्याच्याकडे अनुभवही नाही, अनुवादही नाही. एक समाजामध्ये दुसरा वर्ग असा आहे की ज्याच्याकडे अनुभव आहे पण अनुवाद नाही. 2 समाजामध्ये तिसरा वर्ग असा आहे की ज्याच्याकडे अनुवाद आहे परंतु अनुभव नाही. 3 आणि समाजामध्ये 4था वर्ग असा आहे की ज्याच्याकडे अनुभवही आहे, अनुवादही आहे. तुका म्हणे ताकोनी सांग माझा अनुभव आहे. आणि तुकोबाई त्याच्या पुढची भूमिका सांगतात. अनुभवे आले अभंग आपण पाहत होतो. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अनुभव तुकाराम महाराज या अभंगातून सांगतात. मी आपल्याला 4 प्रक्रिया सांगितल्या. जगामध्ये एक वर्ग असा आहे की ज्याच्याकडे अनुभवही नाही, अनुवादही नाही. जगामध्ये दुसरा वर्ग असा आहे की ज्याच्याकडे अनुभव आहे पण अनुवाद नाही. जगामध्ये तिसरा वर्ग असा आहे की ज्याच्याकडे अनुवाद आहे परंतु अनुभव नाही. आणि जगामध्ये 4था वर्ग असा आहे की ज्याच्याकडे अनुभवही आहे आणि अनुवादही आहे. पहिला प्रकार आहे का, अनुभवही नाही आणि अनुवादही नाही. हा पहिला प्रकार. अनुभवही नाही आणि अनुवादही नाही. सोप्या भाषेत बोलतो, माहितही नाही सांगतही नाही अशी काही माहितही नसतं आणि सांगतही नसतं. काही माहितही नाही. एक प्रकार. दुसरा प्रकार असा असतो, अनुभव आहे पण अनुवाद नाही. माहित असतं तर सांगत नसतं. काही माणसं अशी असतात, माहित असतं तर सांगत नाही. घटना घडून गेल्यानंतर म्हणतात मला माहित ही लोक या प्रकारे. 2 पद्धतीचे याचा विचार आपल्याला करता येण्यासारखा आहे. पहिला प्रकार मी आपल्याला सांगत होतो, अनुभवही नाही, अनुवादही नाही. एक. दुसरा प्रकार सांगत होतो, अनुभव आहे पण अनुवाद नाही. 2. तिसरा प्रकार सांगत होतो, अनुवाद आहे, जगाला सांगणं आहे पण माहिती मात्र त्याच्याविषयी काहीच नाही. लोकांसंगे ब्रह्मज्ञान, आपण स्वतः कोरडा पाषाण, असे काही माणसं असतात. आणि 4था प्रकार असतो, अनुभवही आहे आणि अनुवादही आहे, माहितही आहे आणि सांगतही आहे. मी आपल्याला बोलत होतो, अनुभवे आले अंगात ते या जगात देत असते. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, आमच्या जीवनामध्ये आलेला जो अनुभव आहे आणि जगाला द्यायला. मी 3 भूमिका आणखी सांगतो. अनुभव येणं वेगळं, अनुभव घेणं वेगळं आणि अनुभव देणं वेगळं. ऐका, अनुभव येणं हे ज्यांच्या जीवनामध्ये घडतं त्याला साधक म्हणतात. अनुभव घेणं हे ज्यांच्या जीवनामध्ये घडतं त्याला मुक्त म्हणतात. आणि आलेला अनुभव देणं हे ज्यांच्या जीवनामध्ये घडतं त्याला भक्त म्हणतात. अनुभव येणं, अनुभव घेणं आणि अनुभव देणं. जरा सोप्या भाषेत बोलू का, येणं घेणं देणं कळलं का? याच्यामध्ये गंमत आहे.
येणं आणि घेणं सर्वांच्या लक्षात राहतं. बऱ्याचदा विसरतं त्याचं नाव देणं. एखाद्या माणसाला बऱ्याचदा विसरतं त्याचं नाव देणं. म्हणजे देतो म्हणून सुद्धा देत नाही. बऱ्याचदा विसरतं त्याचं नाव देणं. तीन गोष्टी मी पुढे सांगून जातो. दातृत्व खऱ्या अर्थाचा असावं कोणतं. तिघांच्या बाबतीत दाता म्हटलं जातं. सामान्य मनुष्यालाही दाता म्हटलं जातं. एक, देवालाही दाता म्हटलं जातं. दोन, आणि संतांनाही दाता म्हटलं जातं. तीन. ऐका, सामान्य मनुष्यालाही दाता म्हटलं, देवही दाता आहे आणि संतही दाते आहे. पण मला असा छोटासा फरक करावा असा वाटतो. काहीतरी घेण्याच्या अपेक्षेने जो देतो त्याला माणूस म्हणा, काहीतरी अगोदरच घेतो आणि मग देतो त्याला देव म्हणा, आणि काहीही न घेता देत राहतात त्यांना संत म्हणा. आणखी व्याख्या सांगितलं जातं. काहीतरी घेण्याच्या अपेक्षेने देतो त्याला माणूस म्हणा. काहीतरी अपेक्षा आहे, देण्यामध्ये काहीतरी अपेक्षा आहे. एखाद्या माणसाने दुसऱ्या माणसाला 100 रुपये दिले, त्याच्यामध्ये काहीतरी अपेक्षा असते. मी याला 100 दिले ना, त्याने मला काहीतरी द्यावं, काहीतरी द्यावं. मी याला 100 दिले, काहीतरी द्यावं, काहीतरी द्यावं. नाही काय देणार नाही तरी मतदान द्यावं, हे 100. म्हणजे तुमचं काय असेल ते असेल, त्यांनाच माहिती, आपल्याला काय माहिती नाही. पण काहीतरी देण्याच्या अपेक्षेने, घेण्याच्या अपेक्षेने जे देणं असतं, दातृत्व असतं, ते सामान्य माणसाला. देवाचं वेगळं. देव अगोदर घेतो आणि मग देतो. घेसी तेव्हा ऐसा असं उदार. देवा तो उदार आहे, पण तो अगोदर घेतो आणि मग देतो. अरे हो, त्या सुदाम देवाला गाव सोन्याचं दिलं, पण मुठभर पोहे घेतले ना, हे विसरून जाता का. आणि संतांचं असं आहे, काहीही न घेता जे देत राहतात ते संत आहे. म्हणून तुकोबारासारख्या भारतीय या संतांच्या बाबतीत बोलत असताना बोलतात, घातला दुकान देती आली अशी संत उदार. तुकाराम महाराज अत्यंत औदार्याच्या भूमिकेमध्ये प्रवास सुरू असतो. कोणत्याही पद्धतीची चिंता तुकाराम महाराजांच्या चेहऱ्यावर दिसत नाही, कारण इच्छाच नाही, त्यामुळे चिंता येण्याचा प्रश्न नाही. महाराजांची भाषा स्वतःच्या पद्धतीने सांगतो. आता निश्चिंतीने पावलो विसावा, याचं कारण सांगताना तुकाराम महाराज सांगतात, खुंटलिया धावा तृष्णेची. तृष्णा या शब्दाचा अर्थ आहे इच्छा, धावा या शब्दाचा अर्थ आहे पळापळ, आणि खुंटल या शब्दाचा अर्थ आहे थांबणं. इच्छेची पळापळ थांबली, चिंता संपली, निश्चिंत अवस्था प्राप्त झाली. तुकाराम महाराजांचा प्रवास सुरू झालेला. कोणाबद्दलही आता द्वेष राहिला नाही, कोणाही जीवाचा न घोलवत. विष्णुमय जग विष्णुवाचा धर्म, असा प्रवास तुकाराम महाराजांचा सुरू होता. काही नाही, अत्यंत निर्विकल्प निर्विकार अशा पद्धतीचा चेहरा. आणि तुकाराम महाराज गावामध्ये फिरत असताना एका माणसाने तुकाराम महाराजांकडे पाहिलं. चरित्र फार गोड आहे या बघण्याच्या समोर. तुकाराम महाराजांकडे पाहिला आणि तो म्हणायला लागला, महाराज तुमच्याकडे एक माझं काम आहे. तुकाराम महाराजांनी सांगितलं, अख्ख्या गावातली लोक म्हणतात मी काही कामाचा नाही, तू कसं काय काम करायचं. नाही, तुमच्याकडे काम आहे. काय काम आहे. तुकाराम महाराजांना त्या माणसाने सांगितलं, नाही, माझी अशा अंतःकरणात इच्छा आहे की उद्या सकाळपासून तुम्ही माझ्या शेतामध्ये भजन करावं, ते भजन मी ऐकावं, हेच माझं काम आहे. तुकाराम महाराजांनी त्याच्याकडे पाहिलं, सांगितलं, अरे वा, जे मला येतं तेच तू विचार म्हणतो. दिलं रजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे, दुसरं काही मला जमत नाही. बरं झालं म्हटलं, हरकत नाही, उद्या येतो. तो म्हटलं, नाही, पण टाळ पकवास विना सगळं घेऊन या. तुकाराम महाराजांनी सांगितलं, त्याच्याशिवाय भजनच होत नाही, काळजी करू नको, टाळ पकवास सगळं घेऊन येतो. ठरलं. तुकाराम महाराजांनी उद्या सकाळी यायचं ठरलं. सगळ्या गावातून ही बातमी पसरली. 5-25 माणसं ते शेतकऱ्याकडे गेली. ऐका, 5-25 माणसं गावातली शेतकऱ्याकडे गेली आणि म्हणायला लागली, का रे, आम्ही असं ऐकलं की उद्या सकाळपासून तुझ्या शेतामध्ये तुकाराम महाराज भजन करणार आहेत. तुकाराम महाराजांना तू आमंत्रण केलं. हो. टाळ पकवायला विनासही तू बोलवला. हो.
की 5-25 माणसं त्या माणसाला म्हणायला लागली, शेतकऱ्याला तुला काही कळतं का नाही, कशाला तुकाराम महाराजांच्या नादी लागायला लागला, कशाला तुकाराम महाराजांना शेतामध्ये बोलवलं आणि भजन करायला लावायला लागला, तुला माहित नाही तुकाराम महाराजांच्या नादी जी माणसं लागली त्यांच्या संसाराचं वाटोळं झालं, माहित नाही का म्हणजे कशाला लागलास नादी, लाग बोलायला सुरुवात केली. त्या शेतकऱ्यांनी सगळं ऐकून घेतलं. तो शेतकरी त्या 5-25 लोकांना म्हणायला लागला, तुम्ही मला वेडे म्हणता, मी वेडा नाही, तुम्हीच वेडे येत. असं कसं काय? त्या शेतकऱ्यांनी दिलेलं उत्तर ऐका. त्या शेतकऱ्यांनी सांगितलं, मी तुकाराम महाराजांना उद्यापासून शेतात भजनाला बोलवलं, त्याचं कारण आहे. म्हणजे का टाळ पकवाज विना घेऊन बोलवलं, याचं एक कारण आहे. म्हणजे का माझ्या शेतामध्ये सध्या ज्वारीची कणसं ही हुंड्यामध्ये आलेली आहे. पाखरापासून राखण करण्याकरता एखादा गडी ठेवावं लागतं. तुकाराम महाराजांना भजन करायला लावलं, म्हणलं की भजनाच्या आवाजाने, टाळ पकवाजाच्या आवाजाने पाखरं उडून जातील, म्हणजे त्यांचं भजन झालं आणि मला बिनपगारी गडी मिळाला. त्याच्याकरता टाळाच्या आवाजाने काही पाखरं राहतील का? आता अलीकडे टाळाचा आवाज आला की माणसं उठून चालली, पाखराचं काही घेऊन बसला, आता त्याच्यामध्ये माणसं उठून चालली, लोकांना टाळाचा आवाज सहन होईना, पाखरं उठून जाणार होतं. त्याच्यामध्ये काय म्हटले, पाखरं त्याच्यामध्ये काही बसतील का म्हटले, पाखरं निघून जाणार. तुम्ही गावात सगळी 5-25 माणसं म्हणायला लागले, अरे वा वा वा, म्हणजे तुकाराम महाराजांचं भजन चालत असताना तुला बिनपगारी गडी मिळाला, तुझं काम झालं, त्यांचं भजन झालं, अरे वा, खूप चांगला तू विचार केला, फार हुशार आहे. तो म्हटलं म्हणून सरपंच आहे, उगाच आहे का म्हटले. इतकं सगळं सांगायला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी तुकाराम महाराज टाळ वाजविण्यासाठी त्याच्या शेतात आले. असा एक कट्टा केलेला होता. महाराज त्या कट्ट्यावर बसले. महाराजांनी रामकृष्ण हरी भजन सुरू केलं. ऐका, इतकं गोड आवाजामध्ये रामकृष्ण हरी भजन सुरू केलं. त्या शेतामध्ये कणसावरती पाखरं बसलेली होती ना, ती पाखरं तर बसलेलीच होती, पण रामकृष्ण हरी भजन इतकं गोड चाललेलं होतं, ती पाखरं तर ऐकतच होती, पण दुसऱ्याच्या शेतातली पाखरं उठून याच्या शेतात यायला लागली. तुकाराम महाराजांनी त्या पाखरांकडे बघावं आणि तुकाराम महाराजांनी म्हणावं, अवघी होती साम्यान देखिली म्याकरी होती, किंवा सर्वात्मक पण माझे हिरोईने तोटून विठाला तो विचार करायला लागला, महाराज तुम्हाला कोणाबद्दल हे पाहिजे असं राहिलं नाही, किंवा हे नको असंही राहिलं नाही. एकनाथी भागवतातली एक ओवी लिहितो आपल्याला. नाथ भागवत आम्हाला असं सांगतात, प्राप्त लाभावस्था बाधून सखी साधूंच्या चित्ता, चित्त घातले भगवंता या नाव निरपेक्ष. एकनाथी भागवत आम्हाला सांगितलं जातं, ही वस्तू मिळावी किंवा ही वस्तू मिळू नये अशी कोणतीही लाभाची अवस्था ज्यांच्या चित्ताला स्पर्श होत नाहीये, याचं कारण चित्त घातले भगवंता या नाव निरपेक्षता. तुकाराम महाराजांचा चेहरा अत्यंत निरपेक्ष दिसतोय, प्रसन्न दिसतोय, आनंदी दिसतोय, निर्विकार दिसतोय, निर्विकल्प दिसतोय. आणि म्हणून त्या माणसाला प्रश्न पडला, एवढी सगळी संकट तुकाराम महाराजांच्या जीवनात असतानाही तुकाराम महाराजांच्या चेहऱ्यावरून एकही संकट तुकाराम महाराज आपल्या मुखातून बोलत नाही. इतकी सगळी संकट असतानाही तुकाराम महाराज त्या संकटाला कधी संकट म्हणत नाही. खरं तर मी तुकाराम महाराजांचं एक चरित्र वाचलं. मी नाव सांगून पुढे जातो आपल्याला. प्राध्यापक के.बी. बेलसरे सर नावाचे फार मोठे प्राध्यापक गोंदवलेले आहेत. कोण गेले? गोंदवलेकर महाराजांचे शिष्य. त्यांनी एक अध्यात्म दर्शन नावाचं पुस्तक लिहिलं आणि त्याच्यातल्या शेवटच्या 2 भागामध्ये तुकाराम महाराजांचं चरित्र लिहिलं. आणि त्या चरित्रामध्ये लिहिता ते एक वाक्य असं लिहितात, तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये प्रापंचिक संकट अनंत पद्धतीची आली. असं लिहिताना ते वाक्य पुढे असं लिहितात, खरं तर माणसाच्या जीवनामध्ये संकट आली पाहिजे, कारण संकट येणं ही माणसाच्या जीवनाची शोभा आहे, असं ते वाक्य लिहितात. संकट आली पाहिजे. ऐका, संकट आली पाहिजे. आमच्याकडे कानडी भाषेत एक म्हण आहे, आमच्याकडे कन्नडमध्ये म्हटलं जातं. मला कर्नाटकामध्ये माझा गंभीर महाराजांना चांगलं माहिती, मला कानडी परमेश्वर महाराजांनी चांगलं माहिती, मला कानडी चांगलं जमतं. कन्नडमध्ये आमच्याकडे असं म्हटलं जातं, संकट बंदा व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा. जाऊ द्या, पुढे तुम्हाला कळणार नाही तर बोलून काय उपयोग आहे. कन्नडमध्ये असं म्हटलं जातं. याचाच अनुवाद के.बी. बेलसरे सरांच्या जीवनामध्ये संकट यावी, पण संकट येणं ही माणसाच्या जीवनाची शोभा आहे. आम्ही बार्शीमध्ये कॉलेजमध्ये असताना एका व्याख्यान प्रवेश आणि त्या व्याख्यानामध्ये येऊन मी वाक्य उघडून गेलो, माणसाच्या जीवनात संकट यावी, संकट ही माणसाच्या जीवनाची शोभा आहे. व्याख्यान संपल्यानंतर एक मनुष्य माझ्याकडे आला, तो म्हटला, महाराज व्याख्यान खूप आवडलं. म्हटलं धन्यवाद. तो म्हटला, नाही, संकट ही जीवनाची शोभा आहे हे वाक्य खूपच आवडलं. म्हटलं धन्यवाद. पाठ केलं होतं, सांगितलं तुम्हाला. नाही, मला खूपच आवडलं. म्हटलं झालं ना, का आवडलं विचारा ना. मी म्हटलं बोल, का आवडलं. तो म्हटला, संकट ही जीवनाची शोभा आहे असं तुम्ही म्हटला, हे वाक्य आवडण्याचं एकच कारण आहे, माझ्या बायकोचं नाव शोभ आहे आणि ती मला संकट आहे म्हणून आवडलं. दुसरं काहीच नाही. लोक कसा अर्थ लावतील वाक्याचं काही सांगता येत नाही, म्हणून बोलताना फार जपून बोलावं लागतं आता अलीकडच्या काळामध्ये. पण या वाक्याकडे पुन्हा एकदा या
तुकाराम महाराजांच्या चरित्राकडे घ्या. तुकाराम महाराजांच्या जीवनात एवढी संकट असतानाही तुकाराम महाराजांच्या मुखातून कधीचा संकटांना संकट हा शब्द आला नाही. मी पुन्हा एक तत्वज्ञानाचं वाक्य समोर पुढे जातो. खरं तर मला कळत नाही, ज्याच्या जीवनामध्ये दुःख येतं त्याची भाषा दुःखाची असते एक, ज्याच्या जीवनामध्ये सुख येतं त्याची भाषा सुखाची असते दोन. ऐका, ज्याच्या जीवनामध्ये दुःख येतं त्याची भाषा दुःखाची असते हा व्यवहाराचा सामान्य नियम आहे. आणि ज्याच्या जीवनामध्ये सुख असतं त्याची भाषा सुखाची असते हा व्यवहाराचा सामान्य नियम. तत्वज्ञानाने व्याख्या मात्र वेगळी केली. तत्वज्ञाने एक वेगळी व्याख्या असं सांगता आपल्याला, ज्यांच्या जीवनामध्ये दुःख आहे पण भाषा सुखाची आहे त्यांना संत म्हणा. ज्यांच्या जीवनामध्ये दुःख आहे पण भाषा सुखाची आहे त्यांना संत म्हणा. आणि ज्यांच्या जीवनामध्ये सुख आहे पण भाषा दुःखाची आहे त्याला माणूस म्हणा. पटलं का नाही बघा? ज्यांच्या जीवनामध्ये सुख आहे पण भाषा दुःखाची आहे. आमच्या जीवनामध्ये कसं बघायला गेलं तर सगळी सुख असतात पण भाषा ही रडण्याची असते, काहीतरी दुःखाची भाषा असते. पण संतांच्या जीवनात एवढी दुःख झाली तरी भाषा मात्र सुखाची आहे. याला काय कारण असेल? भारतीय तत्वज्ञानामध्ये याला एक वाक्य आहे, एक सिद्धांत आहे. एक सिद्धांत असा आला, जीवनामध्ये दुःख असूनही ते दुःख व्यक्त न करता मुखातून सुखाची भाषा बोलण्याकरता काय करावं लागतं. याच्याकरता भारतीय तत्वज्ञान एक वाक्य आपल्याला सांगतं की ज्याच्या जीवनामध्ये प्रापंचिक प्रतिकूलता हीच खरी पारमार्थिक अनुकूलता आहे हे ज्याला कळतं त्याला वारकरी म्हटलं जातं. पुन्हा एकदा त्या वाक्याकडे लक्ष द्या. प्रापंचिक प्रतिकूलतेला पारमार्थिक अनुकूलतेमध्ये बदलून टाकण्याचं सामर्थ्य वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानामध्ये आहे. तुकाराम महाराजांनी त्या दुःखाला कधी दुःख म्हटलं नाही, त्या दुःखाचं पर्यवसन सुखामध्ये केलं. आणि तुकाराम महाराजांचं जीवन अशा अत्यंत सुखाच्या आविर्भावामध्ये, अत्यंत प्रसन्नतेच्या आविर्भावामध्ये, अत्यंत समाधानामध्ये तुकाराम महाराजांचा प्रवास सुरू होता. मी जाता जाता आणखीन एक वाक्य सांगतो. समाधान हे वस्तूच्या प्राप्तीमध्ये नसतं, वृत्तीच्या स्थिरतेमध्ये असतं. तुका म्हणे मग नळी वृत्तीवरी आणि सुखाची शेजारी पवळली. समाधान हे वृत्तीच्या स्थिरतेमध्ये आहे, ज्याची वृत्ती ही निवृत्ती झाली जनन दिसे तेथे. आणि अशा अत्यंत समाधानामध्ये असलेल्या तुकाराम महाराजांकडे एकाने पाहिलं आणि तो म्हणायला लागला, महाराज तुमच्या जीवनामध्ये कोणत्याही पद्धतीची अपेक्षा राहिली नाही, कोणत्याही पद्धतीची अभिलाषा राहिलेली नाहीये. तुमच्या जवळ होतं ते सगळं निघून गेलेलं आहे. तुकाराम महाराज म्हणतात, बरे झाले देवा. नेहमी सांगत असतो हा बोलतो खूप बरेकडेच बरं आहे, आमच्याकडे नको. ही काही सोपी भाषा आहे का? बरे झाले देवाने घाली दिवाळी म्हणायचं. तुकाराम महाराज सांगतात, माझ्याजवळ जे होतं ते सगळं निघून गेलं म्हणूनच बरं झालं. कारण तत्वज्ञान आपल्याला सांगतं उपाधी रहित हा शब्द आहे. माणसाने विचारलं, महाराज बरं झालं असं कसं काय? तुकाराम महाराज बोलतात, माझ्याजवळ होतं ते निघून गेलं, बरं झालं. नव्हे माझ्या जीवनातला हा आनंदाचा क्षण, नव्हे माझ्या जीवनातला हा धन्यतेचा क्षण आहे, नव्हे माझ्या जीवनातला हा भाग्याचा क्षण आहे. त्याने डोक्याला हात लावला. तो म्हटला, महाराज निघून जाण्याला कुठे भाग्य म्हणतात का? जी वस्तू आमच्याकडे नाहीये ती वस्तू मिळण्याला भाग्य म्हणायचं का जी वस्तू आमच्याजवळ आहे ती निघून जाण्याला भाग्य म्हणायचं? व्यवहारातला सामान्य नियम. ज्याच्या एखादं लॉटरीचं तिकीट लागलं याला भाग्य म्हणायचं का स्टँडवर पाकिट चोरीला गेलं याला भाग्य म्हणायचं? लॉटरीचं तिकीट लागण्याला भाग्य म्हणतात. पाकिट चोरीला गेल्यानंतर कोणी म्हणेल का वा वा माझं बरं झालं पाकिट चोरीला गेलं? कोणी म्हणेल का? नाही. महाराज तुम्ही होतं ते सगळं निघून गेलं याला बरं झालं म्हणता, नाही भाग्य असं म्हणतात. पण निघून जाण्याला भाग्य म्हणतात हे आम्हाला कधी ऐकिवत नाही. आणि जर ऐकिवत असेल तर आमचा प्रश्न एवढा आहे, निघून जाण्याला जे तुम्ही भाग्य म्हणतात त्या भाग्याचं नाव तरी काय? त्याचं पहिलं
अभंगाच्या पहिल्या चरणाचा पहिला शब्द आहे वैराग्य. जरा गमतीने बोलतो. वैराग्य वेगळं आणि वैताग वेगळा. वैतागलेले चातुर्मासात लगेच ओळखी येतात आम्हाला. पंढरपुरामध्ये आम्ही भेटी गाठी होतात, लगेच ओळखी येतात. मग वैराग्य शब्दाचा अर्थ काय? वेदांत शास्त्रांनी वैराग्याची व्याख्या आपल्याला अशी सांगितली की इहलोकापासून परलोकापर्यंत मानलेल्या अनुकूल भोगाच्या त्यागाच्या इच्छेस वैराग्य असे म्हणतात. असं विचारसागर नावाचा ग्रंथ आम्हाला सांगतो की अनुकूल भोगाच्या त्यागाच्या इच्छेस. तिथला अनुकूल शब्द खूप महत्वाचा आहे. प्रतिकूल भोगाचा त्याग करायची गरज नाही, तो आपोआपच होत असतो. अनुकूल म्हणजे आपल्या करिता असणं, आपल्या समोर असणं आणि मग ते आपण नको म्हणणं, याला वैराग्य म्हटलं जातं. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाठवलेला सोन्याचा नजराणा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या समोर होता, तुकोबारांच्या करिता होता. त्या सोन्याकडे पाहून तुकोबारांचे शब्द आहेत, सोने रुपया म्हणून समान. समोर असलेलं नको म्हणणं मिळालंय, समोर आहे, आपल्या करता आहे आणि ते नको म्हणणं, याला वैराग्य म्हटलं जातं. आता अलीकडे आमच्यात काही लोक म्हणतात आम्ही घेत नाही, तुला तुम्ही देतच नाही तर घ्यायचं कसं म्हटलं, तुम्हाला तुम्ही द्यावं मग घेत नाही असं म्हणावं. वेदांतांनी त्याला दोन शब्द आणले, एक प्रसक्त प्रतिषेध आणि दुसरा अप्रसक्त प्रतिषेध. एखादी वस्तू मिळावी आणि मग ती नको म्हणावी, याला प्राप्तिपूर्वक निषेध म्हटलं जातं. आणि एखादी वस्तूच मिळाली नाहीये आणि नको म्हणायला लागला, याला अप्राप्तिपूर्वक निषेध असं म्हटलं जातं. मला बोलायचा मुद्दा असा आहे, वैराग्य याच्याकरता अगोदर ती वस्तू मिळावी आणि मग ती नको म्हणावी, अनुकूल भोगाच्या त्यागाच्या इच्छेस वैराग्य असे म्हणतात. हा पहिला वैराग्य शब्दाचा अर्थ संपला. मी दुसरा वैराग्य शब्दाचा अर्थ सांगतो आपल्या ऐकण्याचा. तुकाराम महाराजांनी एकाच प्रमाणामध्ये आपल्याला व्याख्या सांगून टाकली. भक्ती ते न मन आणि वैराग्य मला सगळं अभंग सोडवायचा नाही. माझा मुद्दा काय आहे, फक्त वैराग्य त्याग एवढं सांगायचं आहे. वैराग्य म्हणजे काय? जिथं त्याग बुद्धी येते त्याला वैराग्य म्हणा. आता हे त्याग शब्दाचा अर्थ काय? त्याग करायचा म्हणजे नेमकं कोणता करायचा, त्याग करणं म्हणजे नेमकं काय असतं, हे सगळा विस्तार होण्यासारखा आहे. धावतो फक्त त्यागाचे 3 प्रकार सांगून पुढे जातो. ऐका, त्यागाचा पहिला प्रकार आहे अनिवार्य त्याग, दुसरा प्रकार आहे सकाम त्याग आणि तिसरा प्रकार आहे सहज त्याग. मी उदाहरण देतो छोटी छोटी. ऐका, पहिला प्रकार अनिवार्य त्याग. व्याख्या अशी आहे, इच्छा नसताना वस्तूचा त्याग होणं याला अनिवार्य त्याग असं म्हटलं जातं. कळलं का बघा? इच्छा नाही परंतु वस्तूचा त्याग झाला याला अनिवार्य त्याग म्हणायचं. उदाहरण सोपं देतो. तुम्ही पंढरपूरला येता, पंढरपूरला आल्यानंतर चंद्रभागेमध्ये येता, वंदन करण्याकरता गुडघे एवढ्या पाण्यामध्ये जाता आणि असं खाली वागता. खाली वाकल्याबरोबर वरच्या खिशातला रुपया इच्छा नसताना नदीत पडतो. इच्छा नसताना हा शब्द खूप महत्वाचा. इच्छा नसताना नदीत पडतो. 1 रुपया नदीमध्ये पडला की आपण उभं राहतो, इकडं तिकडं बघतो, मोठ्याने म्हणतो श्रीकृष्ण खिशातला रुपया नदीत पडावा ही इच्छा आहे का? रुपया पडावा ही इच्छा नाही, परंतु रुपया पडला याला म्हणायचं अनिवार्य त्याग. कळालं का? नाही कळालं की सुरू करून देतो. कीर्तन संपलं, बरीचशी मंडळी पाया पडण्याकरता महाराजांची येऊ लागली. एक मनुष्य कधी न कीर्तनाला येणारा त्या दिवशी आलेला होता. भर मंडपामध्ये 100-500 माणसं उभं होती आणि तेवढ्याच महाराजांच्या पाया पडायला आला. पाया पडताना वरच्या खिशातली सगळीच्या सगळी चिल्लर महाराजांच्या पायावर भर मंडपात पडली. अशी पडू नये कोणाची, पण भर मंडपात पडली. महाराज हे उदाहरण चालू असताना लोक चालू कीर्तनात असं करतात. मी बघितलं सगळ्यांकडे. आता कोणी केलं नाही, नसतीलच वरच्या खिशात, त्यामुळे विषय नाही, पण चालू कीर्तनात करतात. भर कीर्तनात महाराजांच्या पायावर पडली, सगळीच्या सगळी चिल्लर पडली. तो म्हणायला लागला, महाराज आता राहू द्या, तुम्हाला उचलायलाच राहू द्या. काय म्हणतो? खिशातले पैसे पडावे ही इच्छा येतात, इच्छा नाही परंतु पैसे पडले त्याला अनिवार्य त्याग. आम्ही आमच्या भागामध्ये एकदा उदाहरण देत होतो. उदाहरण दिलं आणि कीर्तन झाल्यानंतर एक मनुष्य माझ्या पाया पडायला आला. पाया पडताना त्याच्या वरच्या खिशातून तंबाखूची पुडी माझ्या पायात. तो म्हटला, महाराज राहू द्या तुम्हाला. मी तेव्हापासून हे उदाहरण सांगायचं बंद केलं होतं, पण लाड सांगलीमध्ये कोणीही तंबाखू खाणार नाही अशी अपेक्षा घरूनही सांगतो. इच्छा नाही परंतु वस्तूचा त्याग होणं याला अनिवार्य त्याग असं म्हटलं जातं. 2 उदाहरण मी आपल्याला दिली. अनिवार्य त्याग. चला दुसरा मुद्दा, सकाम त्याग. कामाने सह केलेला त्याग. बँकेमध्ये 5,000ची एफडी केली, ते बँकेला डोनेशन नसतं. 5,000ची एफडी केली, ते 10,000 मिळावे म्हणून 5,000चा केलेला त्याग
10,000 मिळावे म्हणून केला, याला सकाम त्याग असं म्हणायचं. आणि तिसरा मुद्दा आहे सहज त्याग. लहान मुलगी आहे, हातात भावली आहे, रडते ओरडते पण भावली सोडत नाही. तिला पोटभर जीव घाला, जेवल्यानंतर शांतपणे झोपते, झोपेत हाताची भावली आपोआप सोडते, याला सहज त्याग म्हणायचं. भगवंताच्या नामचिंतनामध्ये तुकोबाराय बोलतात, विटले हे चित्त प्रपंचापासून वमुना ते मनी बैसलेसे. आणि अशी अवस्था जिथं झालेली आहे त्याला म्हणा वैराग्य. विठाला वैराग्य शब्दाची व्याख्या दोन पद्धतीने सांगितली. प्रकार फक्त धावते सांगतो, विस्तार करायला आता वेळ नाही. विवेकपूर्वक वैराग्य, दोषदृष्टीपूर्वक वैराग्य, अरुचीपूर्वक वैराग्य आणि भगवत रतीपूर्वक वैराग्य असे 4 प्रकारांनी वैराग्याचं चिंतन केलं जातं. तुकाराम महाराज सांगतात, असं वैराग्याचं भाग्य आमच्या जीवनामध्ये प्राप्त झालं. याला कारण आहे संत संग हा शब्द वापरला. संतांची संगती तेवढं एकमेव कारण आम्हाला वैराग्याच्या भाग्यापर्यंत घेऊन गेलं. आता ह्या संत संग शब्द जो वापरला, या संत संग शब्दाचा अर्थ काय? मी आपल्याला एक तुलनेने विचार मानून पुढे जातो. ऐका, ज्ञानोबारांनी हरिपाठामध्ये पहिल्याच चरणामध्ये एक विचार आपल्याला असा सांगितलाय की मुक्ती मिळवायची असेल तर देवाकडे एका मुक्ती मिळवायची असेल तर देवाकडे एका क्षणाची गरज आहे. देवाची येद्वारी ऐका, आता ज्ञानोबा बोलतात, मुक्ती मिळवायची असेल तर देवाकडे एका क्षणाची गरज आहे. तीच मुक्ती मिळवायची असेल तर संतांकडे अर्ध्या क्षणाची गरज आहे. अर्धा क्षण घडता देणे होय शांती भगत बापा. म्हणजे देवाकडे एक क्षण लागेल पण संतांकडे अर्धाच क्षण लागेल. म्हणून देव साडावे करते, संत पुजावे आरते, म्हणून संत संग हाची लाग. विठाला दुसरा विचार सांगतो आपल्याला. रामायण तुम्ही ऐकलेली मंडळी आहे. जर रामायणाचा विचार सांगतो, ऐका. संत संग असा शब्द का वापरला? असा आहे, जगामध्ये असा कोणताच प्रश्न नाहीये की ज्या प्रश्नाचं उत्तर संतांच्या पायाजवळ भेटत नाही. ऐका माझं वाक्य. जगामध्ये प्रत्येक प्रश्न असेल तर त्या प्रश्नाला उत्तर आहे आणि ते उत्तर संतांच्या वाङ्मयामध्ये संतांच्या चरणाजवळ मिळतं. रामायणात एक फार मोठा भावात रामायणात दाखला. लक्ष्मणाला शक्ती लागली, प्रभू रामचंद्र लढायला लागले, धाई मोकळी लढायला लागले, डोळ्यातून असून यायला लागले. हनुमंताला कळे ना. हनुमंतरायांनी विचारलं, प्रभू तुम्ही काय लढायला लागला? मान्य लक्ष्मणाला शक्ती लागली, काहीतरी त्याच्याकरता उपाययोजना करू ना. प्रभू रामचंद्रांचे शब्द असे वाल्मिकी रामायणाने फार बोलले. प्रभू रामचंद्र म्हणतात, मारुतीराया, लक्ष्मणाला शक्ती लागल्यानंतर मी लढायला लागलो. त्याचं महत्वाचं कारण असं आहे, जगामध्ये एखाद्या वेळेस, ऐका आता रामाचे शब्द, जगामध्ये एखाद्या वेळेस सीतेसारखी दुसरी स्त्री भेटे. प्रभू रामचंद्र म्हणतात, जगामध्ये एखाद्या वेळेस सीतेसारखी दुसरी स्त्री भेटेल पण जगामध्ये लक्ष्मणासारखा दुसरा भाऊ भेटणार नाही. ते प्रभू रामचंद्रांचे लक्ष्मणाच्या संबंधाने विचार आहे. रामायण फार बोलले, राम लक्ष्मण ही नावं मी मला विस्तार खूप करायचं आहे. का जगामध्ये एखाद्या वेळेस सीतेसारखी दुसरी स्त्री भेटेल पण लक्ष्मणासारखा दुसरा भाऊ भेटणार नाही. लढायला काय करावं कळेल. विभीषणाला विचारलं हनुमंताने, काय मार्ग काढता येईल का? विभीषणाने सांगितलं, लंकेमध्ये सुषेण नावाचा वैद्य, त्या वैद्याला बोलून आणावं लागेल, मग याच्यावर काहीतरी उपाययोजना करता येईल. कोणाला पाठवायचं? सुग्रीवाला पाठवायचं. सुग्रीव त्या वैद्याला घेऊन आला. विभीषणाने समजावून सांगितलं, काही करावी औषध करतो. सुषेण ऐकायला तयार आहे. सुग्रीवाने विनंती केली, हात जोडले, अरे औषध करतो. सुषेण ऐकायला तयार आहे. विभीषणाने विचारलं, अरे बाबा का तू औषध उपचार करत नाही? सुषेणाने सांगितलं, मी तिकडच्या पार्टीत आहे, इकडं कसं काय औषध उपचार करतो? विभीषणाने सांगितलं, असं नसतं, तुला सगळे रोगी सारखे आहेत, तो औषध उपचार कर. ऐका आता पुढे. विभीषणाने विनंती केली, सुषेण ऐकत नाहीये. सुग्रीवाने विनंती केली, सुषेण ऐकत नाहीये. हे हनुमंतरायांनी बघितलं. आता आपण हनुमंतरायांचे भक्त आहेत, ऐकायला. हनुमंतरायांनी पाहिलं, हनुमंतरायांनी सुषेणाला जरा बाजूला घेतलं. जरा बाजूला घेतलं, हातातली गदा अशी दाखवून विचारलं, कसं करतो सांग. हे हनुमंतरायांची पद्धतच वेगळी आहे. तुम्ही जर मला म्हटलं ना, फक्त मारुतीराया सांगा, मी 2 तास तेवढं सांगतो तुम्हाला, फक्त मारुती सांगतो. हनुमंतरायांनी सुधारा सांगितलं, कसं करतो बघ. सुषेणाने हात जोडले, सांगतो म्हटले. काय आहे? अमुक अमुक अशा पद्धतीची संजीवनी नावाची वैद्य आणावी लागेल. कुठे मिळते? दुराळगिरी पर्वतावर मिळते. सूर्योदय होण्याच्या अगोदर घेऊन यावी लागेल. कोण घेऊन येईल पहा.
हनुमंतरायांनी सांगितलं त्याची काळजी करू नको, फक्त औषध तू सांग कसं घेऊन यायचं की आम्ही बघतो. हनुमंतरायांनी उड्डाण केलं, त्या द्रोणागिरी पर्वतावर गेले आणि आम्ही लहानपणापासून रामायणामध्ये असं ऐकत आलो, आता जुनी मंडळी माझ्या समोर बसलेले, आम्ही असं ऐकत आलो की हनुमंतरायाला त्या द्रोणागिरी पर्वतावर ते औषध सापडलं नाही म्हणून त्यांनी द्रोणागिरी पर्वतच उचलला, असं आम्ही आमच्या गावाकडे ऐकत आलो. पण मला जरा याच्यावर शंका येतात, हनुमंतरायाला औषध सापडलं नाही म्हणून हनुमंतरायांनी द्रोणागिरी पर्वत उचलला, या वाक्यात जरा मला शंका येते. हनुमंतरायाला औषध सापडलं नाही, ज्याला औषध सापडलं नाही त्याला बुद्धिमत्ता वरिष्ठ असं म्हणत नसतात. हनुमंतरायाला औषध सापडलं नाही असा भाग नाही, हनुमंतरायाला औषध सापडलं, त्याला कळालं कोणती संजीवनी वरती आहे हे चांगली कळाली, मग तरी पण त्यांनी पर्वत का उचलला. बाकीच्या लोकांनी काय भाव करले मला याच्याशी घेणं देणं नाही, मी माझ्या मनाला वाटलेला भाव सांगून पुढे जातो. उभी गमती घ्यायची, खरा खोटा तुम्हीच बघा. पण मला असं वाटतं हनुमंतरायांनी विचार केला, आता लक्ष्मणाला शक्ती लागली म्हणून मला पाठवले औषध आणायला, उद्या आणखी कोणाला तरी शक्ती लागल्यानंतर मलाच पाठवतील, त्याच्यापेक्षा औषधाचं दुकान तिथे नेऊन ठेवलं होतं, कोणाला तर शक्ती लागली ना काही पाहत नाही. पर्वत उचलला, निघाल्यानंतर भावात रामायण फार बोल, मला फक्त भावात रामायणाचा अभ्यास आहे, मला दुसऱ्या रामायणाचा अभ्यास नाही. भावात रामायणामध्ये द्रोणागिरी पर्वत घेऊन निघाल्यानंतर भरताने पाहिलं आणि भरताने त्यांच्या दिशेने बाण सोडला असं वर्णन आहे, बरोबर. भरताने हनुमंतरायाच्या दिशेने बाण सोडला, ऐका, बाण सोडला, तो बाण हनुमंतरायाच्या कंठाला जाऊन लागणार, तेवढ्यात त्या लाकडी बाणाने विचार केला, ज्याला आपण स्पर्श करायला निघालोय, आघात करायला निघालोय, त्या हनुमंतरायाच्या कंठातून राम राम शब्द बाहेर येत आहे, त्या हनुमंतरायाच्या कंठातून राम राम बाहेर पडत आहे. तो लाकडी असलेला बाण विचार करायला लागला, आपण रामाचे भक्त आहोत, ज्याला मारायला निघालो तो रामाचा भक्त आहे, हे काही योग्य आहे का, आपलं चुकतंय, चला माघारी निघाला. कुठं जायचं, भरताकडे जाऊया. युद्धशास्त्रामध्ये एक नियम असा आहे, योद्ध्याच्या धनुष्यातून सुटलेला बाण जर पुन्हा त्या योद्ध्याकडे आला तर तो त्या योद्ध्याचा अपमान असतो, हा युद्धशास्त्राचा नियम आहे. म्हणून तो बाण विचार करायला लागला, मी जर माघारी भरताजवळ जावं तर भरताचा अपमान, भरत कोण आहे, रामभक्त आहे, रामभक्ताचा अपमान केल्याचं पाप लागेल. मग हनुमंतरायाकडे जाऊ, हनुमंतरायावर आघात करावा तर रामभक्ताला मारण्याचं पाप लागेल. हनुमंतरायाकडे जावं तर रामभक्ताला मारण्याचं पाप लागेल. भरताकडे जावं तर रामभक्ताचा अपमान केल्याचं पाप लागेल. कोण विचार करत आहे, लाकडी असलेला बाण विचार करतो पाप कशामध्ये आहे ते, बाण विचार करतो इकडे जावं का तिकडे जावं, आणि मग बाणाच्या लक्षात येतं भारतीय संस्कृती आम्हाला अशी सांगते, कोणताही प्रश्न पडला की संतांचे पाय धरा, आणि मग तो लाकडी बाण हनुमंतरायाच्या कंठाकडे जात नाही, तो लाकडी बाण भरताच्या भात्याकडे जात नाही, तो लाकडी बाण हनुमंतरायाच्या पायाकडे जातो, अंगठ्याजवळ जातो, आणि अंगठ्याला स्पर्श केल्याबरोबर हनुमंतराय विचार करतात, अरे या बाणाने माझ्या कंठाला स्पर्श करण्याच्या ऐवजी अंगठ्याला करतोय, याचा अर्थ हा बाण मला कुठेतरी घेऊन चाललेला आहे. म्हणून त्या बाणाच्या बरोबर हनुमंतराय खाली उतरतात आणि भरताची आणि हनुमंताची गाठ पडते. मला पुढलं रामायण सांगायचं नाही, मला मुद्दा एवढाच मांडायचा आहे की कोणताही प्रश्न पडला की संतांचे पाय धरा, म्हणून संत संघ हाती लाग. विठाला वैराग्याचे भाग्य संत संघ हाती लाग. दोन कारण मी दिली, जाता जाता एक तिसरं उभी गमत म्हणून कारण सांग. मला खूप कारण सांगायची होती पण माझा बराच वेळ गेलाय, त्यामुळे आता काही नाही लागत आहे. बराच वेळ 2 कीर्तन झाले माझ्या कीर्तनात, मला ते नाही लागत आहे, म्हणून मला थोडंसं धावतं घ्यावं लागणार आहे. आता याच्यावर जवळजवळ माझ्या माहीत परमेश्वर महाराजांनी 11 कारण याची काळजी होती माझ्या बुद्धीने. संत संघ का म्हणतात कारण मला सांगितलं, मी एक छोटं धावतं कारण एक कसं सांगून पुढे जातो. असं आहे महाराज की संत संघ म्हणण्याच्या पाठीमागे आणखीन काय हेतू असेल. मला असं वाटतं की तुकाराम महाराज सांगतात संत संघ हाची लाग, संत संघ हाची लाग. व्यवहारात एक नियम सांगितला जातो, साधा नियम आहे, ज्याच्या संगतीमध्ये आपण राहतो त्याचा परिणाम आपल्या जीवनावर होत असतो. ऐका, त्याच्या संगतीत राहतो त्याचा परिणाम आपल्या जीवनावर होत असतो. चांगल्याच्या संगतीत राहिलं की चांगलं म्हणून घेता येतं, आणि वाईटाच्या संगतीत राहिलं की वाईट म्हणून वावरावं लागतं. जुने कीर्तनकार एक उदाहरण द्यायचे. गुरु शिष्य जंगलातून निघाले, दोघे एका झाडाखाली बसल्याबरोबर गुरुजींना वाटायला लागलं भगवंताचं ध्यान करावं. त्यांनी डोळे झाकून भगवंताचं ध्यान करायला लागलं. शिष्य तिथंच बसलेला. एक घनदाट जंगलामधून समोरून एक वाघ येत होता. शिष्याने पाहिलं, शिष्याने हाक मारली, गुरुजी वाघ येतो. गुरुजी देवाचं ध्यान करत होते, गुरुजींचं काही लक्ष नाही. वाघ आणखी जवळ आला, तरी मोठ्याने हाक मारली, गुरुजी वाघ येतो, तरी गुरुजींचं लक्ष नाही. वाघ अगदी जवळ आला,
पुन्हा मोठीने हाक मारली. गुरुजी वाघ येतात तरी गुरुजींचं लक्ष नाही. वाघ अगदी जवळ आल्यानंतरही गुरुजींचं लक्ष नाही. हे जेव्हा शिष्याला कळलं तेव्हा शिष्याने विचार केला गुरुजींचं वय झालं. तिथलं पांघरून नाही वर विचार करायला नाही आपलं वैद्य जायचं नाही. 4,500 अभंगातलं एकच प्रमाण त्याचं पाठ होतं. आपण करा सोडलं एवढंच प्रमाण पाठ होतं. तरी विचार केला यांच्या नादी लागायला नको. गुरुजींचा नाद सोडला झाडावर जाऊन बसला. वाघ त्यांच्या जवळ थांबला. गुरुजींच्या जवळ थोडा थांबला निघून गेला. त्याला आश्चर्य वाटलं. त्याला घाबरून आपण वरती जाऊन बसलो. तो वाघाने आवाजही केला नाही. तो खाली उतरला. गुरुजींचं ध्यान संपलं. दोघांनी एकमेकाकडे पाहिलं. दोघंही जंगलामध्ये रस्ता चालायला लागले. थोडंसं दूर गेल्यानंतर एक डास मच्छर गुरुजींच्या गालाला चालला. त्यांनी अशी थोपट मारली. अरे बापरे काय भयंकर डास आहे केवढा जोरात आला. शिष्याने आश्चर्याने विचारलं गुरुजी मगाशी वाघ तुमच्या जवळ आला तुम्ही जरा सुद्धा घाबरला नाही आणि आता डास चावल्यानंतर म्हणता किती भयंकर चावला असं कसं काय. गुरुजींनी एका वाक्यात उत्तर दिलं. गुरुजींनी सांगितलं मगाशी माझ्या जवळ वाघ आला त्यावेळेस मी देवाच्या संगतीत होतो घाबरायचा विषय नाही. आता मला डास चावला त्यावेळेस मी तुझ्या संगतीत आहे म्हणून जोरात चावला. उदाहरण संपलं. मला उत्तर एवढाच सांगायचा होता ज्याचा संगतीत असतो त्याचा परिणाम माणसाच्या जीवनावर होतो. म्हणून संत संग हाची लाग. विठ्ठल सरळ विषय आहे. तोची देवभक्त तुकाराम महाराज म्हणतात त्याला देवाचा भक्त म्हणा. कोणाला भेदाभेद नाही ज्यात. वेदांताच्या दृष्टीने येण्यासारखं आहे. भेद म्हणजे काय अभेद म्हणजे काय. भेद नाही म्हणजे अभेद आहे. अभेद नाही म्हणजे भेद आहे. तुकाराम महाराज सांगतात भेदही नाहीये अभेदही नाहीये ज्यात तोची देवभक्त. जिथे भेदही शिल्लक राहिला नाही अभेदही शिल्लक राहिला नाही अशी अवस्था जिथं झाली त्याला देवाचा भक्त म्हणा. भेदही नाहीये सर तर भेद केला म्हटलं की अभेद येत असतो. अभेद नाही म्हटलं की भेद येत असतो. पण महाराजांनी या दोनही नसतीची भूमिका वापरत असताना भेदही गेला आणि अभेदही गेला. मग नेमकी कोणती स्थिती आली. भेद गेल्यानंतर अभेदाची स्थिती येते. अभेदही गेल्यानंतर जी स्थिती येते त्याला कल्पित भेद असं म्हटलं. त्याला कल्पित भेद. मी भक्त तू देव ऐसे खरी. तुकाराम महाराजांनी विचारलं महाराज अशा कल्पित भेदातला भक्त ओळखायचा कसा. महाराज अभंगाला तो शेवटचं चरण तुका प्रेमाचे गाय तुका प्रेमी नाचे आणि गाय. नाचे आणि गाय या दोन क्रिया याला विशेषण लावले प्रेमी. प्रेमी नाचे एक आणि प्रेमी गाये दोन. ऐका माणसाने नाचावं. मी काय बोलतो ऐका.
माणसाने नाचावं, प्रेमाने नाचावं, परंतु कीर्तनातच नाचावं हे महत्वाचं आहे. हा परंतु शब्द खूप महत्वाचा आहे. नाचून कीर्तनाचे तरणा भाग्यवंत हरे हरी कीर्तनात तो तरुण भाग्यवान आहे. जो तरुण कीर्तनात टाळ घेऊन जे नाचतो तो तरुण खऱ्या अर्थाने भाग्यवान आहे. तुकाराम महाराज सांगतात, तुका प्रेमी नाचे आणि तुका प्रेमी गाये. नाचायला लागलो, गायला लागलो. किती गायला लागलो? गाता गाता गाणी यात मिळवणी जाय. भजन करता करता भज स्वरूप पावलं. गाता गाता गाणी यात मिळवणी जाते. नाम घेता घेता नामी स्वरूप होऊन जाणं याला खऱ्या अर्थाचं भजन म्हटलं जातं. याला खऱ्या अर्थाचं गाणं म्हटलं जातं. तानसेनाचं उदाहरण दिलं जातं. फार मोठा गाय आहे तानसेन. त्याच्या बादशाहाने एकदा त्याला विचारलं, तू एवढा सुंदर गातो तर तुझे गुरुजी किती सुंदर गात असेल. तो म्हटलं ते असं दाखवता येत नाही, प्रत्यक्ष गावं लागेल. गेला. त्यांच्या गुरुजीचं नाव हरिदास. त्यांचे समाधी आजही वृंदावनामध्ये आहे. एका नदीच्या काठावर आश्रम त्या हरिदास तिथे बसलेले होते. तानसेन आतमध्ये गेला, बादशाह एका झाडाखाली बसवलं. ते हरिदासांनी अशी डोळे झालेले होते. तानसेनाने विचार केला, आता भजन ऐकायचं, समोर तबला पिटी ठेवलेलं होतं, यांनी डोळे झाकले. आता डोळे झाकून कुठं भजन होत असतं. भजन ऐकता ऐकता लोकांचे डोळे झाकतात ती गोष्ट डोळे झाकून कुठं भजन होणार. तानसेनाने विचार काय केला, काय करावं. तबला घेतला, थाप टाकली आणि दोन वगैरे स्वराला लागले नव्हतं. चांगलं तबला बघितला, स्वराला लागला होता. त्यांनी काय केलं, ते हातोडी घेतली आणि ते ठोकाठोकी करून बिघडून टाकले. गट्टे काढले, इकडे लावले, सगळं बिघडून टाकलं. चांगलं लागलेलं बिघडून टाकलं. बऱ्याच लोकांना चांगलं चाललेलं बिघडायची सवय असते. चांगलं लागलं होतं बरं का, उभी ठोकाठोकी करून बिघडून टाकलं ते सगळं. मग त्याच्यावर थाप मारायला त्यापासून खऱ्या गायकाला अपस्वर कधी पटत नाही. तुम्ही महाराजांना विचारा, सगळी ही विकट मंडळी येते त्याची. खऱ्या गायकाला अपस्वर कधी पटणार नाही. एकदम हरिदासांची समाधी मोठी आणि त्यांनी सांगितलं आहे इकडं तबला नीट लावलेला नाही. तो तबला घेतला, तो तंबुरा घेतला, चांगलं स्वराला लावलं आणि भजन सुरू झालं. जवळजवळ 2-2.5 तास भजन झालं. परिसर सगळा मंत्रमुग्ध झाला. तानसेनाने दर्शन घेतलं, बाहेर पडलं. बादशाह खुश झाला होता. बादशाहाने तानसेनाला सांगितलं, तानसेना तुझ्या गुरुजींचं भजन ऐकलं, आता आयुष्यात कुणाचं भजन ऐकू नये इतकं मन तृप्त झालं. फारच सुंदर झालं. तानसेनाने सांगितलं, म्हणून तुम्हाला चला नको, एवढ्यावर ठीक होतं. पण बादशाह पुढलं वाक्य बोलला. बादशाह म्हणायला लागला, तानसेना तुझे गुरुजी एवढे सुंदर गातात, तू काय एवढा चांगला गात नाही. दुसऱ्याची चाल बिघडली म्हणायची फार सवय लागली आपल्याला. तू काय एवढा चांगला गात नाही. तानसेन हजर जबाब. तानसेनाने सांगितलं, राजेसाहेब त्याचं कारण आहे. माझे गुरुजी एवढे सुंदर गातात पण मी एवढा चांगला गातो याचं एकच कारण आहे. माझे गुरुजी देवाकरता गातात म्हणून एवढे सुंदर गातात, मी तुमच्याकरता गातो म्हणून असला गातो. दुसरं काहीच नाही म्हटलं. उदाहरण संपलं. गाणं किती असावं, गाता गाता गाणी तुका प्रेमी नाचे गाय, गाणी आत मिळवली जाय. संत कृपेचे हे दीपक घरी साधका निष्पाप. या अभंगामध्ये पहिल्या चरणामध्ये वैराग्याचं भाग्य आहे. अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये ज्ञानाचं भाग्य आहे आणि अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये भक्तीचं भाग्य आहे. वैराग्याचं भाग्य, ज्ञानाचं भाग्य आणि भक्तीचं भाग्य हे तीनही भाग्य मिळवण्याकरता अभंगाचं द्रुपद महत्वाचं आहे. संत कृपेचे हे दीपक. या अभंगाचा उपक्रम आहे वैराग्य शब्दातून आणि उपसंहार आहे गाणियात मिळवली जाय या शब्दामध्ये. मला असं वाटतं वैराग्य म्हणजे काय, गाणियात मिळवली जाय. गाणियात मिळवली जाय म्हणजे काय, वैराग्य. त्याला उपक्रम उपसंहार म्हणा. वैराग्याचं भाग्य, ज्ञानाचं भाग्य, भक्तीचं भाग्य आणि या तीनही भाग्याला कारण अभंगाचं द्रुपद संत कृपेचे हे दीप जरी साधका निष्पाप. संतांच्या कृपा व्हावी तीनही भाग्य प्राप्त होतील असा साधारण विचार त्या पद्धतीने अभंगाचा करता येण्यासारखा आहे. झालेली सेवा भगवंताच्या चरणी, प्रभू रामचंद्रांच्या चरणी, भगवंताच्या चरणी सेवा समर्पित करत असताना या लाड सांगली या ग्रामीण नगरीमध्ये एवढा मोठा भव्य दिव्य सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. 50 वर्ष या उत्सवाला झाली. सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरं होत आहे. फार मोठी श्रोत्यांची संख्या, कार्यकर्त्यांची संख्या, आदरणीय महाराज मंडळींची संख्या खूप मोठ्या पद्धतीने आहे. मला भगवान महाराजांनी सांगितलं की सगळ्या तरुणांनी हा उत्सव या ठिकाणी संपन्न केला. खूप मोठी तरुण संख्या ऐकायला माझ्या समोर आहे. खरं तर इतके सगळे तरुण आम्हाला ऐकायला कधी भेटतील याची गॅरंटी नाही. पण अलीकडे आमच्या पंढरपूर भागामध्ये जर तुम्ही आला तर ऐकायचं तुम्ही एक तर 8 वर्षाच्या अलीकडे नाही तर 80 वर्षाच्या पलीकडे आमच्यासमोर तीच बसलेली असतात. पण खऱ्या अर्थाने तरुणांनी हे ऐकलं पाहिजे. हा वर्ग इथं मला दिसून येतो.
मला तर असं वाटतं की ऐकणारे तरुण आहेत, नियोजक तरुण आहेत, वाजवणारे तरुण आहेत, म्हणणारे तरुण आहेत, महाराज म्हातारा कशाला तीही तरुण असं काहीतरी नियोजन असेल म्हणून 4-5 तरुण तरी आहेत या सप्त्यामध्ये. आणि आशीर्वाद असा म्हणून 2-3 म्हातारी माणसं पण ठेवली नाही असं नाही. असं नियोजन भगवान महाराजांनी केलेलं आहे. सगळी जुनी ज्येष्ठ मंडळी पुढे श्रीकांत महाराजांसारखे एक आदरणीय व्यक्तिमत्व, त्याला आदरणीय अमृत महाराजांसारखे एक आदरणीय व्यक्तिमत्व, ही दिग्गज मंडळी आमच्या संप्रदायाची आदर्शवत मंडळी आहे. त्यांचे आशीर्वाद आमच्यासारख्या तरुणांच्या पाठीमागे असतील तर नक्की चांगल्या पद्धतीचा तरुण हा संप्रदायामध्ये काम करेल. आणि युवक संख्या फार मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहे. मी नेहमी स्वामी विवेकानंदांनी युवकाची संगीतीची व्याख्या सांगत असतो. स्वामी विवेकानंद असं सांगतात, युवक या शब्दाचा अर्थ काय? योग या शब्दामध्ये 3 अक्षर आहेत. एक यु आहे, दुसरं व आहे आणि तिसरं क आहे. याच्यातला यु शब्दाचा अर्थ युधिष्ठिर, व शब्दाचा अर्थ वशिष्ठ आणि क शब्दाचा अर्थ कर्ण. युधिष्ठिराची सत्यता, वशिष्ठांचं ज्ञान आणि कर्णाचं दान या 3 गुणाचा संगम म्हणजे भारतीय संस्कृतीतला युवक. अशी युवक शब्दाची खऱ्या अर्थाची व्याख्या आहे. आणि तो युवक या सप्ताहाच्या निमित्ताने जागृत आपल्याला दिसतोय. खरं तर मला आल्यापासून मी पाहतोय प्रचंड मोठा उत्साह या सगळ्यामध्ये. एखादा सप्ताह एवढा मोठा करत असताना याच्या पाठीमागं फार मोठी तपश्चर्या असते, फार मोठे कष्ट असतात. महाराजांना भगवान महाराजांना आल्याने म्हटलं की जवळजवळ वर्षभर तुम्हाला या गावाकरता झटावं लागलं असेल, तेव्हा एवढा कुठे मोठा उत्सव या ठिकाणी संपन्न होतोय वाळवंटामध्ये. आणि पवित्र अशा हनुमंतरायाच्या अधिष्ठानामुळे हा उत्सव संपन्न होतोय. ही सगळी मंडळी खरं तर श्रीमतीबाई नवनाथ महाराज माझ्या समोर आहेत आणि भगवान महाराज आहेत. खरं तर या दोघांना मी नेहमी म्हणत असतो, हे आमच्या वारकरी संप्रदायाचे राम लक्ष्मण आहेत. दोघं राम लक्ष्मण आहे. या दोघांची मैत्री आणि या दोघांचा आमचा परिचय बाबळेश्वरमध्ये त्या गुरुकुलामध्ये झाला. आणि एक चांगल्या पद्धतीचं गुरुकुलाचं काम करत असताना या नाड सांगलीमध्ये त्यांच्यामुळे तिथे येण्याचा योग आला. त्या सगळ्यांचं दर्शन घडलं आणि एवढ्या मोठ्या पद्धतीचा उत्सव संपन्न करत असताना जी ताकद या गावकऱ्यांनी आणि परिसरांनी लावली त्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतं. हनुमंतरायाचं एक दिव्य अधिष्ठान असल्यामुळे एक चांगल्या पद्धतीचा उत्सव आपल्याला संपन्न करता आला. आम्हाला बऱ्याचदा लोक विचारतात, महाराज आमच्या सत्तामध्ये काही सुधारणा सांगा, आमच्याकडे आम्हाला काय करावे सांगा असं म्हणत असतात. मला जर आमच्या पंढरपुरामध्ये कोणी विचारलं की 50 वर्षाचा सत्ता करायचा काय करावं, मी म्हणेन लाल साहेबांना जाऊन विचार काय करावं लागेल. असं नियोजन आपण केलेलं आहे. म्हणून आपल्या सगळ्यांना कौतुक करतो, कारण वारकरी संप्रदाय अशा पद्धतीने वाढला पाहिजे. मगाशी आम्ही गाडीमध्ये येताना अशोकरावांनी आम्ही हीच चर्चा करत होतो. वारकरी संप्रदायाचं वैभव, वारकरी संप्रदायाची तत्वप्रणाली आणि वारकरी संप्रदायाचा विचार हा घराघरामध्ये पोहोचण्या करता संख्यात्मक पद्धतीबरोबर गुणात्मक पद्धतीचाही विचार होणं गरजेचं आहे. हा विषय मी मुद्दाम म्हणतो, कारण वारकरी संप्रदायाची संख्या, वारकरी संप्रदायाचा विचार संख्येने वाढला का गुणाने वाढला याचं चिंतन करणं गरजेचं आहे. आणि असा संख्या आणि गुण अशा दोन्ही पद्धतीने विचार देण्याकरता अशा अखंड हरिनाम सप्ताहाची गरज आहे. चांगल्या पद्धतीचे गायक वादक आपल्या संप्रदायामध्ये असणं गरजेचं आहे. गंभीर महाराजांसारखे वादक, परमेश्वर महाराज, आमचे तुकाराम महाराज, ही सगळी मंडळी अतिशय चांगल्या मी तर नेहमी सांगत असतो, इतक्या गोड आवाजाची माणसं वारकरी संप्रदायात राहिली ही आमचं वैभव आहे. ही जर तिकडे गेली असती तर काय झालं असतं आमचं. म्हणून खरं तर महाराज तुम्ही आमच्याकडे खूप चांगलं झालं. आणि म्हणून एक परंपरा या सगळ्यांच्या पाठीमागे आहे. विकलोत्व श्रेणी जीवे एका भावी एकवीर या न्यायाने वागणारी मंडळी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या चर्चेत नतमस्तक होतो. थोडा अधिक माझ्याकडून 10-15 मिनिटाची वेळ घेण्यात आली, त्याची जाणीव आहे मला. 10:30 पर्यंत संपवायला पाहिजे होतं, परंतु 10-15 मिनिटाची वेळ माझ्याकडून जास्त घेण्यात आली, त्याबद्दल मी क्षमा मागतो. आपल्या सगळ्यांच्या चरणी पुन्हा एकदा नतमस्तक होतो. यावरून माझं धावत्या चरणामध्ये जितकं मला विचार करता येईल तो करण्याचा प्रयत्न केला. ही सेवा हनुमंतरायाच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी थांबू. ज्ञानेश्वर दुधन्या मातेच्या कुशीत पवित्र वाळवंटामध्ये सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहाचा आज चतुर्थ दिन आणि चतुर्थ दिनानिमित्त आदरणीय परमवंदनीय ॲडव्होकेट जयंतजी महाराज बोधले यांचं आपण सर्व कीर्तन श्रवण करत असताना या सप्ताहासाठी आदरणीय आपल्या सर्वांची लाडकी असणारे प्रदेशाध्यक्ष माननीय श्री रावसाहेबजी दानवे साहेब यांचं आगमन या ठिकाणी या सप्ताहामध्ये झालेलं आहे. यांच्यासाठी सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये एकदा सहर्ष स्वागत करायचं आहे. त्याचबरोबर त्यांच्याबरोबर आलेले वास्तविक पाहता ज्यावेळेला नगर जिल्ह्यामध्ये मी राहत असताना बरं का साहेब, रामगिरी महाराजांचा
25 तारखेला ज्यांचं कीर्तन आपल्याकडे आहे त्यांचा अतिशय भव्य आणि दिव्य सप्ताह होत असतो. मुळातच परमार्थाचं अंग ज्यांना आहे असे असणारे आमचे आदरणीय प्राचार्य रामजी शिंदेसाहेब सुद्धा या ठिकाणी आले. त्यांना सुद्धा ग्रामस्थांच्या वतीनं, पंचक्रोशीच्या वतीनं, सर्व तरुणांच्या वतीने या ठिकाणी धन्यवाद आहे. त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सहर्ष स्वागत करायचं आहे. मी विनंती करतो आदरणीय महाराजांना की आपण अध्यक्ष साहेबांचं, प्रदेशाध्यक्ष साहेबांचं या ठिकाणी स्वागत करायचं. या बरं ठीक आहे. साहेबांचं म्हणणं आहे की आपल्याकडे आलेले पाहुणे प्राचार्य रामजी शिंदे साहेब, जलसंधारण मंत्री महाराष्ट्र राज्य, यांचं या ठिकाणी स्वागत करायचंय. हनुमंतरायाचा प्रसाद देऊन त्यांनी विनंती करतो की आपण या ठिकाणी समोर यायचं. त्याचबरोबर माननीय सप्ताहाला भेट देण्यासाठी राजू भाऊ शिंदे, त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद आहे. माननीय साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी प्रसादाचा स्वीकार करायचा आहे. त्याचबरोबर माननीय श्री भागवतजी कराड साहेब, माजी हनुमंतरायाचा प्रसाद या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं महाराजांच्या हस्ते समर्पित करण्यात येत आहे. त्याचबरोबर एकनाथरावजी जाधव जिल्हा या ठिकाणी देण्यात येत आहे. त्याचबरोबर माननीय रविभाऊ कवडे, नगरसेवक चिकलठाणा, यांना सुद्धा हनुमंतरायाचा प्रसाद या ठिकाणी देण्यात येत आहे. आणि मुद्दाम ज्यांचं नाव या ठिकाणी मागं राहिलं असं बऱ्याच जणांना वाटतंय, पण ते राहिलेलं नाही, त्यांचं नाव डोक्यात आहे. त्यांनीच आपल्या सप्ताहाचा पहिला नारळ फोडला. आदरणीय आमचे नावकरी जिल्हा परिषद सदस्य भगवानरावजी तोडावत साहेब या ठिकाणी सप्ताह सुरू झाल्यानंतर सर्व मंडळी आले, परंतु सप्ताहाच्या अगोदरच येऊन हनुमंतरायाच्या दरबारामध्ये या सप्ताहाचा नारळ ज्यांनी फोडला, कुठं नारळ, आमचे भगवानरावजी तोडावत साहेब यांनी अगोदरच येऊन आपल्या या सप्ताहासाठी 1,11,000 रुपये या ठिकाणी देणगी देऊन सप्ताहाचा पाया या ठिकाणी मजबूत केला. त्याचबरोबर आदरणीय आमदार नारायण कोचे साहेब यांनी सुद्धा 25,000 रुपये आपल्याला या सप्ताहासाठी दिले. कारण खऱ्या अर्थानं हा सुवर्ण महोत्सव आहे. सर्व गावच नव्हे साहेब, सबंध पंचक्रोशी अतिशय दूरवरून या कार्यक्रमासाठी भाविक वर्ग या ठिकाणी येत आहे आणि अतिशय सुंदर सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. या सप्ताहामध्ये प्रत्येकाचा वाटा या सप्ताहामध्ये आहे. हा कार्यक्रम नुसता लाडसंगी पुरता नाही, तर सबंध पंचक्रोशीचा हा कार्यक्रम आहे असं आम्ही सर्व ग्रामस्थ मंडळी असेल, तरुण मंडळी असेल, सर्व गावातील माता भगिनी, पुरुष वर्ग असेल, हे सर्वांच्याच नियोजनानं हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडत असताना अतिशय आपल्याला सर्वांनाच या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने मी धन्यवाद देतो. आपण या ठिकाणी कार्यक्रमात आलात, पुनश्च एकदा धन्यवाद देतो आणि आपलं मनोगत या ठिकाणी आपण व्यक्त करावं अशी मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो. या आदरणीय या आजचे कीर्तनकार आदरणीय हरिभक्त पारायण जयंत महाराज बोधले, आमचे मित्र भगवान महाराज, ज्यांनी मुद्दामहून या कीर्तनाला, सप्त्याला आवर्जून भेट दिली, ते आमच्या राज्याचे जलसंधारण मंत्री रामजी शिंदे, डॉक्टर भागवत कराड, एकनाथराव जाधव, भगवान तोडावत, आमच्यासोबत आलेले आमचे सर्व सहकारी आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व बंधवांनी भगिनींना, 4-5 दिवसापूर्वी
भगवान महाराज मला भेटले आणि त्यांनी मला लाड स्वामीला सप्ताह आणि आले पाहिजे अशा प्रकारचा आग्रह केला. खरं तर माझ्या आत्ता एकूण व्यापामध्ये मी सप्त्याला जाईल तरी अशा प्रकारची शंका माझ्या मनामध्ये होती. पण मतदारसंघातलं गाव आहे, तुमचं सगळ्यांचं दडपण आहे, गेलो नाही तर पुन्हा हे काही पहिल्यासारखे राहिले की नाही अशी माझ्याबद्दल चर्चा नको म्हणून मी काल येणार होतो. मी बाळूला सांगितलं तरी मी येतो, काल मला शक्य झालं नाही. आज रामभाऊचा कार्यक्रम मुद्दाम शिरोडला होता आणि मी त्या कार्यक्रमाला गेलो. मी म्हणलं रामभाऊ मी तर चाललो, पण भारतीय जनता पार्टीचे मंत्रीसुद्धा कीर्तनाला जातात आणि बसतात असं चित्र निर्माण होतं. त्यामुळे तुम्ही चला. आमचे मंत्री काही नाही म्हणले नाही आणि मुद्दामून ते आले. त्यांच्याही घराण्याला वारसा आहे. पंढरीची यात्रा असू द्या, आळंदीची यात्रा असू द्या, गंगागिरी महाराज सप्ताह असू द्या, वारसा आहे त्यांना. मलाही माझे आजोबा पंढरपूरला जायचे. आजोबा थकल्यावर वडील जायला लागले आणि वडिलाच्या नंतर ते थकल्यावर मी जायला लागलो. आता पूर्वी मी दिंडीत चालायचो. 2 दिवस, 4 दिवस, 5 दिवस मी पण दिंडीत चालायचो. आता व्याप वाढला, 5 दिवस जर चाललो तर इकडं पाहून जाईन मग. त्याच्यामुळे मी 5 दिवस चालत नाही, 1च दिवस चालतो आता. कारण माझी बी कीर्तनं असतात. पण आमच्या कीर्तनात आणि बोधले महाराजच्या कीर्तनात एक फरक आहे की एवढे माणसं आम्हाला वाहून आणावं लागतात आणि तुमच्याकडे आपोआप येतात. हा फरक आहे तुमच्याकडे. तर मी लहानपणापासून कीर्तन ऐकतो महाराज. हा पोरे आहे ना, एवढे लहानपणापासून कीर्तन ऐकतो. आमच्या गावात शंकर महाराज मुंडे, आता ते तुमच्या ऐकलं तरी पण जुन्या पिढीतले ते यायचे पूर्वी बैलगाडी ना कठाळे असायचे. एकदम उत्तम कीर्तनकार. आत्ता जशी माणसाने काही लाड समजली नाही या पंचकृषीतले, तसे त्यांच्या कीर्तनाला महिला, पुरुष, तरुण, वृद्ध सगळे असायचे. आमच्या गावात असायचे ते. त्यांचं पहिलं उभारायला कीर्तनात ते सांगायचे की बाई कीर्तनाला आली असेल तर घड्यानं घर राखावं आणि गडी कीर्तनाला आला असेल तर बाईनं घर राखावं. कोणाच्या घरची भाकर खात नव्हती, मुळी टाकल्याशिवाय, गाव सफाई केल्याशिवाय कीर्तन वगैरे राहत नव्हते. हुशार. त्यांना एक शिष्य होता माळोबा. मला आठवतं सगळ्या गोष्टी. त्याला माळोबा, हे महाराज ते माळोबा. 25 वर्ष मी बघितलं त्या महाराजला. आमचं सारा गाव त्यांचं शिष्य. कोणाला महाराजने बोललेच नाही. कोणी कीर्तन उठला रे की समजा शा खाल्ल्यास का नाही. महाराजाचा स्वभाव असा होता, पण एकदम चांगला माणूस. एक दिवस जेवखाडला त्यांनी कीर्तन केलं आमच्या आणि जानेफळला कीर्तनाला चालले महाराज. आणि रस्त्यात ते त्या माळोबाला म्हणले, माळोबा अरे यार मला जरा ताप आल्यासारखं होतं रे, मी जानेफळला कीर्तन करू शकणार नाही, काय करतो आता, लोकांना ते कीर्तन सांगेल. तर माळोबा म्हणला, महाराज मी 30 वर्ष तुमच्या संग राहतोय, मला एकदा तर संधी द्या कीर्तनाची. तुम्ही कुठं कीर्तन करता, शिष्याला कधी तर कीर्तन करू द्या. ते म्हणजे तुला जमन का? मला जसं तर तसं कीर्तन करतो. म्हणजे मी 30 वर्ष तुमचं कीर्तन ऐकलं नाही. फार चांगलं आहे, पण एक आठ आहे. म्हणजे काय? म्हणजे तुमचे कपडे मला द्या आणि माझे कपडे तुम्ही घाला. एका नाल्यात दोघांना कपडे बदल केले. शंकर महाराजचे कपडे माळोबानं घातले आणि माळोबाचे कपडे शंकर महाराजांना घातले. जानेफळाला गावचे लोक उठले, महाराजांचं स्वागत केलं आणि संध्याकाळ झाली. लोक कीर्तनाला जमले. यायला ताप येत होती, झोपले गाडीत आणि माळोबा उठले कीर्तनाला. जसं शंकर महाराज कीर्तन करत होते तसं कीर्तन ते आमच्या माळोबानं केलं. पण लोकांना माहिती नाही माळोबा आहे का महाराज म्हणून. लोक टाळ्या वाजवायचे, लोक सगळं करायचे. पण कीर्तन संपल्याच्या नंतर एक पठ्या होता, तो उठला. त्याला महाराज माझ्या आयुष्यात मी असं कीर्तन कधी ऐकलं नाही. याला म्हणते कीर्तन. असा कीर्तनकार मी पाहिला नाही.
पण या कीर्तनातून एक प्रश्न निर्माण झाला, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. आता मला हे होतं कीर्तनकार नव्हता, आता शिष्य होता मळोबा, महाराज तर गाडीत झोपेल होते. त्यांना प्रश्न विचारला की बाबा अशी अशी भानगडी असं असं आहे, काय करायचं महाराज सांगा. ते म्हणजे यार इतका छोटासा प्रश्न विचारला तो मला, एवढ्या छोट्या प्रश्नाचं उत्तर मी देत नाही, माझी गाडी आणणाऱ्या गाडी झोपेली म्हणून त्याला विचारणे काय आहे काय. म्हणजे प्रसंग असतात की एका महाराजासोबत 10 जण जर असले तर ते सुद्धा काही दिवसांना महाराजच होतात. आम्हाला भीती आहे की तुमची 2-4 कीर्तन ऐकल्यावर आमचं कीर्तन सोडून तुमच्यातनं सामील हो आम्ही. त्याच्यामुळं महाराज फक्त येतो, दर्शन घेतो, आम्ही निघून जातो, कुठून पडत काय. त्यामुळे तुम्ही आम्हाला जायची परवानगी द्या. आमचे कार्यकर्ते भगवानराव यांनी या कार्यक्रमाला मदत केलेली आहे. मदत करावंच लागते आम्हाला. मदतीशिवाय कीर्तनच होऊ शकत नाही. 10 की लकडी एक कबोया, 10 जणांना केलं तर सगळ्यांचं धगत असतं. मी बी तसा जाणार नाही, तसं ते करावंच लागतंय. नाही त्याच्यामुळं या भागाचं एक नाव आहे, प्रभाव आहे. आमच्या मतदारसंघात जास्त माळकरी जर कुठं सापडतील तुम्हाला तर लाडसोंगी भागात सापडतील. सगळ्यात जास्त चौक्यावाले कुठं सापडतील तर लाडसोंगी भागात सापडतील. सगळ्यात जास्त भजन कीर्तन करणारे कुठं सापडतील तर आमच्या भागात सापडतील. सगळ्यात जास्त भांडणं न करणारे कुठं सापडतील सापडतील. इतका चांगला भाग आहे आणि त्याच्यामुळे हे भाग माझ्यावरही प्रेम करतो, मी त्यांच्यावर प्रेम करतो. अडचण असताना सुद्धा मंत्र्याला घेऊन मी मुद्दाम या ठिकाणी आलो आणि आपल्यासारख्या भाग्यवान माणसाचं आम्हालाही दर्शन मिळालं. त्याबद्दल मी आपलेही आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपतो. धन्यवाद साहेब. आपण आपला अनुभव आणि वेळेत वेळ काढून इथपर्यंत आलात. पुनश्च एकदा सर्वांच्या वतीनं आपणास धन्यवाद आहेत. साहेब बोलताय का? या ना 2 शब्द या. आदरणीय शिंदे साहेबांना सुद्धा विनंती आहे, आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. लाडसांगवी येथे होत असलेला हा सुवर्ण महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताह आज 4था दिवस आहे. हरिभक्तपरायण आदरणीय ॲडव्होकेट जयंत महाराज बोधले, उपस्थित असलेले या मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार आणि आमचे आदरणीय प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे, उपस्थित सर्व पदाधिकारी, उपस्थित असलेले लाडसांगवी पंचक्रोशीतील सर्व भक्तगण, मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माता भगिनी. जागृत देवस्थान लाडसांगवीचं आहे असं मला इथं आल्यानंतर समजलं. खरं तर आपल्या वारकरी संप्रदायामध्ये परमार्थ करत असताना आपण नेहमी म्हणतो आपल्या प्रारब्धामध्ये लिहिले असले पाहिजे. आणि त्यामुळे माझ्या आज प्रारब्धामध्ये हे होते की आपलं महाराजांचं दर्शन आणि लाडसांगवीला भेट देणं. आणि म्हणून मी खासदार साहेबांबरोबर इथे पोहोचलो. निश्चितपणे अतिशय चांगला देखना हा अखंड हरिनाम सप्ताह, अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन, आयोजन आणि मोठा श्रोतावर्ग इथं पाहायला मिळाला. खरंच मनस्वी मला आनंद झालेला आहे. हरिभक्तपरायण जयंत महाराज बोधले यांच्या कीर्तनाचा आस्वाद आपण घेणार आहोत. वास्तविक पाहते अशा सप्ताहाला भेट देत असताना म्हणजे भगवान मला सांगतायत की सरला बेटावर देखील मी निश्चितपणे सातत्यानं भेट देत असतो. मी शेजारच्याच अहमदनगर जिल्ह्यातला असल्या कारणाने आज सिल्लोडमध्ये विकास कामाच्या आणि पक्षाच्या कामाच्या निमित्तानं भेट देण्यासाठी आलो होतो. आपल्यामध्ये येत असताना निश्चितपणे आनंद तर झालेलाच आहे. आणि दानवे साहेबांच्या बोलण्यातून जे आपल्या परिसराविषयी मी ऐकलं तर निश्चितपणे हाच एक भाग अशा स्वरूपाचा आपला महाराष्ट्र हा देशात आणि जगात यासाठी श्रेष्ठ आहे. संस्कार आणि संस्कृती ही महाराजांच्या प्रती आणि आपल्या वरिष्ठांच्या आणि इतिहास जाणून घेत असताना आपला खऱ्या अर्थानं ही संस्कार आणि संस्कृती जोपासण्याचं काम या माध्यमातून होत आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं महाराजांना किंवा या
क्षेत्रातील लोकांना आपल्याला महत्त्व द्यावं लागेल. आणि म्हणून आपली गेली अनेक वर्ष, हजारो वर्ष ही ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराजांच्या माध्यमातून हे संस्कार आणि संस्कृती टिकून आहे. आणि म्हणूनच आपला महाराष्ट्र देशात आणि जगात हा श्रेष्ठ आहे. आणि पुन्हा एकदा आपल्याला या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं मी माझ्या वतीनं मनपूर्वक आपल्याला शुभेच्छा देतो. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी संयोजकाचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. या ठिकाणी आदरणीय भगवानराव तोडावत साहेब 2 मिनिटं काय ते म्हणले? ठीक. या ठिकाणी पुनश्च एकदा सर्वांना धन्यवाद देतो. काय आदरणीय प्रदेशाध्यक्ष दादा, महाराज आणि मंत्री महोदय, दादा तुम्ही जाताना एक शब्द म्हणले, मला काही तर भाषण करायचं नाही, एवढे संत महंत लोक आहे आपल्यासमोर. तुम्ही जाताना म्हणले की मी आल्यावर या गावाला माझ्यावर प्रेम आहे, सर्व गोष्टी आहे. तर दादा तुम्ही माझ्यासारखेच, मी 30 वर्षांना बरोबर आहे. तर आपण जेवढं जास्तीत जास्त या कार्याचं डोक्यावर वजन घेतलं तर याचा आनंद या पंचक्रोशीतील लोकांना होईल. आणि हा एक मॅसेज तुमच्या माध्यमातून पूर्ण जिल्हाभर जाईल. आणि हे अत्यंत प्रेम करणारं गाव आहे तुमचं, आम्हाला जवळ आहे. एवढं बोलून मी माझं संपत नाही. धन्यवाद. हरिभजनी हे धवळले जग चुकविला लाग कळी काळाचा. श्रीमंत श्री जगद्गुरू तुकोबाराय यांच्याबरोबर असणारे आदरणीय गुरुवर्य ब्रह्मलीन श्री संत माणकोजी महाराज बोधले परंपरेतील आज या ठिकाणी ज्यांचे चरण आपल्या गावाला लागले असे असणारे परमवंदनीय परम आदरणीय ॲडव्होकेट जयंतजी महाराज बोधले यांनी या ठिकाणी आपल्या पंचक्रोशीला अतिशय ज्ञानदान देऊन तृप्त केलेलं आहे. प्रथमतः सर्व पंचक्रोशीच्या वतीनं, ग्रामस्थांच्या वतीनं, तरुणांच्या वतीनं महाराजांच्या चरणी या ठिकाणी आम्ही सर्व शतशः ऋणी आहोत. या ठिकाणी आज दिवसभराचा जो कार्यक्रम पार पडला, आज मोठी पर्वणी, एकादशीची ही पर्वणी आणि पवित्र असं हे वाळवंट या सप्ताहामध्ये सर्वांनीच सहकार्य करून हा सुवर्ण महोत्सव अतिशय भरभरून फुलवण्याचं काम ज्यांनी केलं, त्यामध्ये आज पहाटे नाश्ता ज्यांनी दिला त्यांचं महाराजांच्या हस्ते प्रसाद देऊन या ठिकाणी सत्कार होत आहे. आदरणीय सुरेश मारुती लाड यांनी महाराजांच्या हस्ते प्रसाद सेवन करायचं आहे. दुपारच्या अन्नदाते सुखदेव तुळशीराम रांजणे यांनी सुद्धा या ठिकाणी महाराजांच्या हस्ते प्रसाद घ्यायचा आहे. त्याचबरोबर सायंकाळचे अन्नदाते बाळासाहेब नामदेव पडूळ यांनी सुद्धा महाराजांच्या हस्ते प्रसाद घ्यायचा आहे. त्याचबरोबर ज्यांनी महाराजांची या ठिकाणी सेवा घेतलेली आहे, आदरणीय विष्णू भिकनराव खरपे यांना मी विनंती करतो की आपण महाराजांना या सप्ताहाची प्रतिमा म्हणून पांडुरंगाची मूर्ती, पांडुरंगाची प्रतिमा महाराजांर्पित करायची आहे. सज्जन हो, कार्यक्रम सुरू असताना आपण सर्व या ठिकाणी वेळात वेळ काढून अतिशय दूरवरून इथपर्यंत पोहोचलात. सर्वांनाच या ठिकाणी धन्यवाद आहे. अतिशय वेगवेगळ्या क्षेत्रातून या ठिकाणी भाविक वर्ग येत आहे. आमचे संत वृंद आदरणीय मुरलीजी महाराज भोसलेकर या ठिकाणी आहेत. करमाळवरून आमचे अण्णा या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचे सहकारी या ठिकाणी आलेले आहेत. सर्वांना ग्रामस्थांच्या वतीने धन्यवाद देतो. उद्याचं जे नियोजन आहे, उद्या पहाटे काकडा होईल, त्यानंतर विष्णू सहस्त्रनाम होईल, त्यानंतर जगद्गुरू तुकोबारायांचा गाथा पारायण सोहळा या ठिकाणी संपन्न होईल. उद्या सायंकाळी हरिपाठ झाल्याच्या नंतर महाप्रसाद होईल आणि त्यानंतर श्री गुरु आदरणीय चैतन्यजी महाराज देगलूरकर यांचं ठीक 8:30 वाजता या ठिकाणी कीर्तन सुरू होईल. त्याच्यानंतर आपण या सप्ताहामध्ये अनेक कार्यक्रम घेतलेले आहेत. परवा या ठिकाणी एक महान परंपरा आदरणीय गंगागिरीजी महाराज परंपरेचे महंत रामगिरीजी महाराज या ठिकाणी आपल्या गावामध्ये येणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी आपल्या सर्वांना
ठीक 5:30 वाजता पुढे जाऊन त्यांचं स्वागत करायचं आहे, दिंडी घेऊन जायचं आहे आणि दिंडी घेऊनच त्यांचं स्वागत आपण गावामध्ये करणार आहोत. त्या दिवशी जो कार्यक्रम होणार आहे तो ज्यांनी तुम्हा आम्हाला परमार्थीची वाट दाखवली, नवे नवे इथपर्यंत हा सप्ताह आणून ठेवला. गावातील सर्व वडील, आई वडील, मातृपितृ पूजन सोहळा आपण महाराजांच्या हस्ते या ठिकाणी करणार आहोत. तर सर्व आम्ही तरुणांनी एकत्रित येऊन आम्ही प्रत्येकाने आपापल्या आई वडिलांचं पूजन त्या ठिकाणी करायचं ठरवलं. पूजन करत असताना आपली नावं या संयोजक मंडळीकडे आपण तरुणांनी द्यायचे आहेत आपापल्या आई वडिलांचं पूजन करत असताना. आणि त्याचबरोबर त्यांचं तुलादान या ठिकाणी करायचं आहे. म्हणून आपलं काय तुलादान करायचं असलं ते सुद्धा त्या ठिकाणी तरुणांनी आपापलं नाव नोंदवून द्यायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की हा कार्यक्रम होत असताना हा कार्यक्रम गावचा नसून सबंध पंचक्रोशीचा या ठिकाणी कार्यक्रम आहे. सगळेच आतोनात प्रयत्न करून या ठिकाणी तरुण वर्ग प्रत्येक गावातून वाढण्याची सेवा करतोय, पार्किंगची सेवा करतोय, झाडण्याची सेवा करतोय, हनुमंताची सेवा जशा पद्धतीने होईल तशा पद्धतीने या ठिकाणी येऊन करतोय. म्हणून त्या सर्व तरुणांना या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने धन्यवाद आहे. आणि या कार्यक्रम संपल्यानंतर ग्रामस्थांची तरुणांची या ठिकाणी मीटिंग होणार आहे, त्यासाठी सर्वांनी हजर राहायचं आहे. आणि शेवटच्या दिवशी कीर्तन संपल्यानंतर काल्याचं कीर्तन संपल्यानंतर सामुदायिक विवाह सोहळा आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. म्हणून ज्यांना त्या विवाह सोहळ्यासाठी नाव द्यायचे असेल, कोणी जोडी असेल, ज्यांचं कोणाचं ठरलं नसेल तर ठरवून घ्या. असा सोहळा, असा आनंद कितीही खर्च केला तरी कोणाच्याच जीवनामध्ये योग या ठिकाणी येणार नाही. महाराज माझं लग्न झालं नाही तर 20 नंबर लावला असता. परंतु ज्यांच्या मनात असेल त्यांनी योग आणा आणि हे करा. आज या ठिकाणी एक नाव आलेलं आहे. आदरणीय आपल्या गावातले डेरे डॉक्टरांचे काय एक डेरेंची कन्या आहे आणि नारेगावचा एक मुलगा आहे. सकाळी आपल्याकडे एक नाव आलेलं आहे. त्यांचा विवाह सोहळा त्या दिवशी कार्यक्रमाच्या कीर्तनाच्या नंतर या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि त्याच्यानंतर या ठिकाणी महाप्रसाद होणार आहे. म्हणून सर्वच गावावरून या ठिकाणी भाविक वर्ग आलेला आहे. आपण या ठिकाणी ज्यांचं कोणाचं नाव असेल तर ते आमच्या कमिटीकडे या ठिकाणी सुपूर्द करायचं आहे. म्हणून पुनश्च एकदा सर्वांना आणि महाराजांना या ठिकाणी धन्यवाद देतो. आरतीसाठी सर्वांनी आपापल्या जागेवरती उभं राहा. जय विठ्ठल जय जय विठ्ठल.